हॅलो एव्हरीवन, नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोल्डबद्दल बोलणार आहोत. सगळ्यांना गोल्ड बाय करायचे, पण कधी बाय करायला पाहिजे, कधी सेल करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आज आपण गोल्डमध्ये बघूयात. गोल्डचं जर ॲनालिसिस करायचं असेल तर तुम्हाला समोर एक चार्ट दिसतोय. ह्यामध्ये एक फ्लॅग अँड पोल पॅटर्न बनला होता गोल्डमध्ये. हा एक टेक्निकल ॲनालिसिसचा पॅटर्न असतो. या पॅटर्नचा जेव्हा गोल्डने ब्रेकआउट दिला होता, इथे ब्रेकआउट कॅन्डल तुम्ही बघू शकता. या कॅन्डलमध्ये जसे माझे 15 ते 20 कन्फर्मेशन मॅच झाले, त्यानंतर या गोल्डमध्ये 1,03,000 रुपयाला एंट्री होती. ओके, त्यानंतर टार्गेट होता गोल्डचा अपसाईड 1,28,000 रुपयाचा टार्गेट होता. त्यानंतर गोल्ड 1,32,000 रुपयापर्यंत जाऊन आलेला आहे. आता गोल्ड थोडा खाली कन्सोलिडेट करतोय. इथे एक गोल्ड जर साईडवेज राहतोय पुन्हा एक ब्रेकआउट आपण फ्युचरमध्ये गोल्डमध्ये बघू शकतो. आणि त्या ब्रेकआउट दिल्यानंतर गोल्ड नंतर आपल्याला 1,50,000 ते 1,60,000 पर्यंत गोल्ड आपण बघू शकतो. ओके, जर गोल्डमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर थोडी आता तुम्ही जर ब्रेकआउट लेवलला एक गोल्ड बाय करू शकता, किंवा थोडा डाऊन जातोय गोल्ड तर तुम्ही एक बाय करू शकता. सो जर तुम्हाला एक टेक्निकल ॲनालिसिस जर शिकायचं असेल, तुम्हाला सुद्धा प्रिडिक्ट करायचं असेल की फ्युचरमध्ये गोल्डची प्राईस कुठे जाऊ शकते, स्टॉकची प्राईस कुठे जाऊ शकते, कुठल्या कंपनीचा शेअर बाय करायला पाहिजे, सो एक टेक्निकल ॲनालिसिसद्वारे तुम्ही बघू शकता की फ्युचरमध्ये शेअरची प्राईस वरती जाईल की खाली जाईल. जर हे टेक्निकल ॲनालिसिस जर तुम्हाला शिकायचं असेल तर नक्की मला कॉल करा. थँक्यू सो मच.